तुकाराम महाराज हनुमानजीला शरण जातात. अभंग सर्वांच्या पाठातला आहे आणि या शब्दावर फार मोठा प्रश्न आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणार नाही. एका विठ्ठला वाचून, एका विठ्ठला वाचून, एका विठ्ठला वाचून, एका विठ्ठला वाचून, न करू आणि का भजन, न करू आणि का भजन, विठ्ठला वाचून न करू आणि का भजन, आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. याच्यावर एक कीर्तन होईल बरं का डॉक्टर, तुमचं ऐकत राहा. सहज आम्ही रस्त्यानं चाललो, सशस्त्र गुंडांची टोळी भेटली. काय करता तुम्ही? विठ्ठलाचं नाव घेतो. दुसऱ्याचं घ्या, नाही घेणार. मुंडकं तोडू, मान तोडावया कर शस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे न वदे न वदे आन या विठ्ठला वाचून. एवढंच नाही, त्याच्या पुढचं आहे का हे तुम्हाला ऐकायला मिळत नाही. ब्रह्मदेवासी झाली भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी. रस्त्यात जर ब्रह्मदेव भेटला, काय करता तुम्ही? विठ्ठलाचं भजन. अरे विठोबा परते दैवत म्हणेल सृष्टी, तरी चळला पोटी निभ्रांत जाणं. आम्ही समजू याचे चारही डोके बिघडले. त्या त्या दैवतावर त्या त्या उपासकाची श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजीच्या पुढे भगवान गोपाल कृष्णाच्या रूपात आले. तुलसीदासजी नमस्कार करेना. किसनरावला वाटलं, आपलं कृष्णजीला वाटलं, ओळखलं नाही या बाबांनी. परिचय दिला, मी श्रीकृष्ण. मग काय करू, काय करू? अरे साधा व्यक्ती आला तर कुठे बसू, कुठं नाही होतं. मी साक्षात जगाचा बाप आलो. बरं का देवा, या स्वरूपात तुम्ही गोकुळातल्या गोपिका पागल केल्या असेल, पण हा तुलसीदास नमस्कार सुद्धा करणार नाही. कहा कहू छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तब नमे धनुष बाण ले हाथ. मी पाया पडावं वाटतं का? वापस जा, रामाच्या रूपात ये, मग लोटांगण घालील. परिणाम मुरली मुकुट दुराय के, धनुष्य बाण ले हाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. त्या दैवताशिवाय हे वाढत चाललं बरं का. तुम्ही आळणे असले म्हणजे हे असंच होऊन जाते. नीट असून यांचं कोणी आळणे नाव ठेवलं कोणास नाही. विठ्ठल आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा. स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येचं पाप आहे असे म्हणणारे संत तुकाराम महाराज. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. दृष्टांत कितीतरी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पाठ आहे. लोभी माणसाला जसं धन आवडतं, ते म्हण आहे, पैसा मारो परमेश्वर, पैसा मारो परमेश्वर, बाईल मारो गुरु.
बच्चो मारो शालिग्राम तो सेवा किसकी करू ते म्हणतात. असं कंजूस बरं का तात्यासाहेब, हे कंजूस होतं. कंजूस मक्खीचूस म्हणजे कढीत जर माशी पडली तर कढी फेकत नाही आणि माशी फेकत नाही. त्या कढीतून माशी हातात घेतं, त्या माशीला किती कढी चिकटलं याचा हिशोब लावतं आणि ते चोखून म्हणजे तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करतं. त्याला म्हणतात मक्खीचूस. चोखून माशी फेकणे कढीतली. उष्ट्या हातानं कावळ्यानं मारणे. जेवता जर कावळा आला वरण भात खाताना त्याला प्रश्न पडलो, आत्ता जर आपण कावळ्याला खडा फेकून मारला तर हाताला चिकटलेले भाताचे शीत कावळ्यापर्यंत जाईल आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक उदार कुळाला लागल. एवढं जे जपतं ते पहिल्यांदा पंढरपूरला गेलं आयुष्यात. कंजूस. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. नया पैशाचं दान केलं नव्हतं. 85 वर्षाचं होतं. चंद्रभागेमध्ये आंघोळ झाली आणि वासुदेवाच्या रूपात पांडुरंग आले परीक्षेला. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. काय 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 नाही, एक पैसा. आता 85 वर्षाचं होईपर्यंत नया पैशाचा दान न करता जगलं ते साध्या डोक्याचं असेल का तात्या? घरच पैसा. मी पहिल्यांदा आलो वासुदेवा पंढरपुरात. जुने अनुभवी वारकरी आमच्या गावचे म्हणाले, जात तर जा पण चोऱ्या चंद्रभागेत होतात, नया पैसा नेऊ नको. मग अंडरपॅन्ट टावेल घेऊन आलो. मग खोलीवर या ना, खोलीवर देऊ पैसा. वासुदेव म्हणला ठीक आहे. गेला समाजात निघून वासुदेव आणि हाय आला बरं का कदम महाराज. खोलीवर आला, आतून कडी लावली, अंग कोरडं करू लागला, कपडे बदलत होता. म्हणला मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठ किती, त्याच्यात मजले किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मठात, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला. म्हणला मी ये म्हणला खोलीवर. तोही म्हणला येतो खोलीवर. आणि बाहेरून थाप पडली दारावर. यांना दार उघडलं तर तेच होतं चंद्रभागेतलं. तुम्ही आला? हो. तुम्ही म्हणला खोलीवर या. पण मी तुम्हाला मठ सांगितला नाही, मजला सांगितला नाही, खोली नंबर दिला नाही. खोली कशी गाठली? जीवाच्या खोलीपेक्षा माझी खोली जास्त असल्यानं तुझी खोली गाठली. मराठी कळते ना? पैसा काढ. तुम्हाला आल्या आल्या पैसे मोजले वासुदेवा, पण 270 रुपये भरतात आणि तेवढीच तिकीट आहे जाण्याची. आपला पैसा कमी असला तर कंडक्टर उतरून देतो, पण जास्त असला तर वापस करत नाही. तुम्हालाही माहिती आहे. तिकिटात अडचण आहे. बरं मग गावला या ना, गावला देऊ पैसा. वासुदेव म्हणला तुझ्या तिकिटात अडचण आहे, ठीक आहे येतो गावला. वासुदेव गेला निघून. कदम महाराज हा म्हणला आता मूर्खाचा कळस आहे वासुदेव. 270 जाण्याचे तात्या, 270 येण्याचे. मग एवढा खर्च 540 रुपयाचा करून नया पैशात दानाला कोणी येईल का? हा ना, मूर्खच म्हणलं. यानं घाई बाजार केला. बैलाच्या झुली, सोलापुरी चादरी, घोंगड्या, बांगड्या, नातवाचा खुळखुळ्या. बसलं गाडीत ना आलं गावला. वेळ कमी होती ना. आलं. बायको बाहेर आली, पाठ मांडला याच्यासाठी, पाय धुतले, तीर्थ घेतलं. पहिल्यांदा दिवा लावला ना आयुष्यात. हे झुली, बैलाच्या चादरी सोलापुरी, तुझ्यासाठी बांगड्या, नातवाचा खुळखुळ्या, गोंगडी. बायको सहज म्हणली, कशी काय झाली यात्रा? मस्त झाली. काय नवल विशेष? हा विशेष घडलं ना. वासुदेव आलता वाळवंटात, पैसा दे म्हणला. मग मी देतोय त्याला पैसा. हे म्हणलं खोलीवर. खोलीवर आलतं ते. मग त्याला म्हटलं 270 रुपये जाण्याचे आहे, तिकिटात अडचण आहे, तुम्ही या गावला. मग 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 काय कर, तू पागल झाली का? 270 रुपये तिकीट खर्च करून नया पैसे दानाला कोणी येईल का? बायको घरातून म्हणली, अंगणात कोण आलं आता? आणि तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला आलं भाऊ. तुम्ही आला, तुम्हीच म्हणला की हो गावाला या पैसा देतो. आता मी अति जलद गतीने या गाडीनं आलो.
तुम्ही माझ्या मागच, त्याच्यापेक्षा जलद धावतात गाड्या, पैसा काढ. हा घरात आला, म्हणला हात लागला मागं. मग आता एकच उपाय आहे, पोरं शांत बसवा. तरी मला माहिती आहे रोज क्लास एवढे घेतो ना, मला माहिती आहे हे टिकणार नाही आणि आपलाही मूड जाईल. त्यांची चालूच आहे गडबड. थोडं लक्ष द्या त्यांच्याकडे. बरोबर 10:30 मोकळे करतो नाही का. हे रोजचंच आहे आपल्याला, पण ते मला माहिती होतं ते किती वेळ दम काढू शकतात. बाजूला केलं तरी त्यांचं ते काय, त्यांचा दोष नाही म्हणा. नाणे जे आहेत ना, नाणे बरं का डॉक्टर, बसा, राहू द्या ते सांभाळून घेतील आता. हां, नाणे एका ठिकाणी ठेवा तर ते वाचतातच. या 500च्या नोटा असल्यामुळे खोकेचे खोके भरा, आवाज नाही कुरकुर. विठ्ठल आता एकच उपाय आहे. बायकोला म्हणला काय, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेते का पैसे? ते म्हणाल की आताच होतं, अटॅक आला म्हणा, अटॅक कोसायला हे घरात. म्हणजे बायको त्याच्यासारखीच नाटकी होती विठ्ठलराव. जे रडणं सुरू केलं, अख्खं गाव गोळा झालं वाड्यात. काय झालं? बायको अशी नाटकी होती. कधी पंढरपूरला नाही गेले, पहिल्यांदा गेले, आल्या मेले. बायको जुने वारकरी म्हणले याला म्हणतात पुण्यराव, जन्मभर वाऱ्या करतो पण असं मरण येईल का? काही नाकाला कापूस लावायचे तर कापूस उडू देत नव्हतं ते. कापूस उडला तर पैसा जातो ना रे कदम. लोक म्हणले आणि मग ते वासुदेव आगनाथ, कुठलं पाहुणं तुम्ही? मी पंढरपूर. इकडे कुठं? मालकाकडेच. कशासाठी? नया पैसा देतो म्हणला दान. तिथं मेलं. आताच होतं का? अटॅक आला, अटॅक. वाईट झालं म्हणला वासुदेव, जाऊ द्या, पैशाचं काय करायचं, इतक्या लांबून त्याच्या नावावर आलो, मेलं बिचारा. आता मी तरी अंतयात्रा उरकल्याशिवाय कसं जाऊ म्हणलं. अरे हे डेड बॉडी ना ऐकलं, त्याच्या लक्षात आलं पेटवल्याशिवाय जात नाही, आणि जिवंत आहे म्हणा तो पैसा जातो. मेलो तरी चालेल म्हणला. झालं, न्हायला बाहेर काढलं कदम महाराज, पिढ्यावर बसवलं, गरम पाण्यानं चटके बसत होते पण ऊस करत नव्हतं. तिरडीवर बांधलं, ते उचलली तिरडी चौघाणं, चाललं राम बोलो भाई राम राम राम. वासुदेव समाजात तिथे गेल्यावर चितेवर ठेवलं तरी म्हणत नव्हतं मी जिवंत आहे म्हणून. पेटवली चिता. जेव्हा धाड 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 चिता पेटली, ज्याला पेटायचं तो नाही घाबरला, वासुदेवच घाबरला. एका पैशासाठी मरतो, पंढरपुरापासून लागलो तुझ्या माग, माझा पैसा सुटला. तो म्हणला मग ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबा लिहितात ना, एको तराची जळती आगी घाली ती उडी. बस जसं लोभी माणसाचं प्राणापेक्षा धनावर प्रेम आहे, आमा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रताने अनेकाची स्तुती, बस वगैरे वगैरे. एक निष्ठ उपासना, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं दर्शन करणार नाही, दुसऱ्याला शरण जाणार नाही. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. आणि देवा तुझ्याशिवाय दुसऱ्याला शरण गेलो तर कमीपणा तुमचा आहे.
तुका म्हणे लाज कवना हे काने नसे, तुका म्हणे लाज कवना हे काने नसे. तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज कवना हे काने नसे, तुका म्हणे लाज कवना हे काने नसे. तुझा तुका म्हणे लाज कवना हे काने नसे, तुका म्हणे लाज कवना हे तात्या इथपर्यंत आलो आपण. तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगतात, देवा तुझा शरणागत दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे असे म्हणणारे तुकाराम महाराज इथं असं का. हे शरण शरणाजी हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, शरण शरण केवढा मोठा प्रश्न कळला ना. तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज कवना. अरे तुझा शरणागत दुसऱ्याला शरण गेला पांडुरंगात कमीपणा तुझा आहे असं म्हणणारे, आणि इकडे शरण शरण जी हनुमंत. कसं वाटतंय तुम्हाला. याचं कारण आहे हनुमानजी संत आहे, एक लक्षात घ्या. कशावर होणार आहे कितीतरी प्रमाण याच्यावर कीर्तन होईल. रात्रीचे सीतामाईच्या शोधात हनुमानजी फिरत होते. इथं कथा कोणती चालू आहे, रामाची. हा मग ठीक आहे, मग 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 रामायण सांगायला हरकत नाही. हा ना. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधात एक जहाता अगणित जोता. लंकेतल्या घराची रचना अशी आहे, बाहेरून मंदिरासारखं दिसायचं हनुमानजीला, आणि मंदिर समजून मारोतराव आत जायचे. आत मौज भक्षण मदिरा प्राशन ही कृती पाहून बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले बरं का त्या, पहाटेपर्यंत फिरले, पण अख्ख्या लंकेत एक घर असं दिसलं. हरिमंदिरतः भिन्न बनावा. मला गोड वाटतं. एकच घर होतं लंकेत, हरीचं मंदिर बाजूला, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं, आणि अंगणात वृंदावन तुळशीचं.
अख्ख्या लंकेत एक घर बिभीषणजीचं. रामा युद्ध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र आनंद झाला बरं का. कदम वृंदावन पाहलं अख्ख्या लंकेत आनंद आला. याला काय म्हणतात डॉक्टर? माझ्या या जातीचे मज भेटो कोणी. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप मात्र हाडाचा वारकरी आहे. मुलगा सारखा म्हणतो एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी. काय रे अमेरिकेला? एकदा या एकदा. तिथं काय ज्ञानोबारायाचं मंदिर आहे का विठ्ठलाचं आहे का चंद्रभागा का इंद्रायणी? कशाला आहे अमेरिकेला? नाही पण याच बाबा, एकदा याच बाबा, एकदा याच. हो नाही हो नाही हो नाही करता करता आळणेजी एकदा बापानं होकार दिला. हाडाचा वारकरी बाप येतो, पण एका अटीवर. माझा जसा ड्रेस आहे, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, माळा 2 तुळशीच्या, गोपीचंदन, बुक्का, खांद्यावर झेंडा राहील भगवा, आणि बगलेत ज्ञानेश्वरीन गाथा त्या पोथीची पिशवी राहील. या पोशाखात अमेरिकेला येतो. न तिथं आल्यावर म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्या ड्रेसवर या बाबा. हाडाचा वारकरी इथल्या मुलाने बसून दिला अमेरिकेच्या विमानात. 8 तास लागणार आहे प्रवासाला. तसाच बसला झेंडा खांद्यावर घेऊन. भोवताल परदेशातले प्रवासी होते. टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात तसे त्यांच्या डोक्याचे केस. झेंडा एकच त्यांच्यात. ते इंग्रजीतून निंदा करू लागले. काय घेणं आहे वारकऱ्याला? डोळे मिटले, जपमाळ घेतली तात्या, विठ्ठल 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 विठ्ठल. 8 तास अमेरिका येईपर्यंत. अमेरिकेत विमान उतरलं, त्याच्यातून हा झेंडाही उतरला. सगळे लोक पाहू लागले. मुलगा घ्यायला आला. हे नीट ऐका. 10 4 चाक्या मुलाला अंगरक्षक आहे. एवढा मोठा अधिकार त्या वारकऱ्याच्या मुलाचा आहे. सोबत 50 अधिकारी. साहेबाचे वडील येतात, साहेबाचे वडील येतात म्हणून. बापाला बघितलं, पायातले जोडे काढले मुलानं. विमानतळावर साष्टांग दंडवत घातला आपल्या वारकरी बापाला. पायावर डोकं ठेवलं आणि मुलानं वर पाहिलं. आळणे बाप हुंदके देऊ देऊ, हुंदके देऊ देऊ रडत होता. मुलाला कोड सुटे ना. बाबा त्रास झाला का विमानात? नाही बेटा. मग रडता? आनंदानं रडतो राजा. का? अरे 50 अधिकारी तुझ्या ताब्यात आहे. 10 4 चाक्या तुला अंगरक्षक बनून आहे. एवढ्या अधिकारावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत असून या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणायला लाजत नाही. आता याच्यापेक्षा मला काय मिळवायचं राजा? आयुष्याची कमाई झाली माझी. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी गेला होता मुलाकडे, आणि हा वारकरी भायगावांचा. परिचय नाही. तो मुलगा सोडायला आला आणि याचा मुलगा घ्यायला आला. पण पोशाख सारखे. गुडघ्याच्यावर धोत्र, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, झेंडा खांद्यावर, बगलेत पोथी. ओळख नाही. पण हा वारकरी त्याच्याकडे निघाला आणि तो याच्याकडे. विमानतळावर अमेरिकेच्या. आणि जेव्हा एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकरी रडायला लागले. आनंदानं का? माझ्या भागवत संप्रदायाची पताका 7 समुद्राच्या पलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अरे अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. माझे या जातीचे माझं भेट कोणी. आपलं इथून वाढलं. हनुमानजी सोन्याची लंका आहे, पण कुठंच आनंद झाला नाही. मग दारात वृंदावन पाहलं. धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे. दयाची द्वारी तुळशी वृंदावन, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, दयाचे द्वारी वृंदावन, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन. धन्य ते सदन वैष्णवाचे, वैष्णवाचे, धन्य ते
अंकित ग्रह शोभा परिण जाई नव तुलसी कारुंदतः एक हर्ष कपिराई. बिभीषणजी जागे झाले. आता वाढवत नाही प्रकरण, एकच तास राहिला. बिभीषणजी जागे झाले. तात्या दर्शन घेतलं आणि बिभीषणजी म्हणू लागले, मारुतीराया मी वैऱ्याचा भाऊ आहे, वैऱ्याचा भाऊ आहे, पण आज कळालं माझ्यावर रामाची कृपा आहे. का मोर भरोस भासून हनुमंता राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर रामाची कृपा. नाही तर बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. याचा अर्थच आहे की हनुमानजी संत. जिथे वैर्याच्या भावानं कबुली जबाब दिला की हनुमानजी संत आहे. शरण का जातात? तुकोबारायची पांडुरंगाकडे मागणे हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे संता लोटांगणी. संता लोटांगणी, संता लोटांगणी, संता लोटांगणी. जाता लाज नको मनी, जाता लाज नको मनी, लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पांडुरंगाकडे तुकोबारायची मागणी आहे की संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका. आणि हनुमानजी संत असल्यामुळे शरण शरणजी हनुमंत. बऱ्याच ठिकाणी हा शब्द नाही सरळ म्हणून घेत. आमच्या आबाने शरण शरणच म्हटलं होतं, पण फडकऱ्यात गाथ्यात जी शब्द आहे जी, जी एवढा महत्वाचा आहे. जी म्हणजे महाराज होतो. जी हा आदर आहे. अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे. गडगंज श्रीमंती असू द्या, पण बाप हाक मारतो मुलाला आदरानेच, आदराने. बाळासाहेब वडील म्हणतात, मुलगा उभा राहतो, जी पुढचं काय असेल ते, पण पहिला जी आदर आहे. आपलं शरण शरण जीवर चाललं आदर आहे. नाही तर काही काही घराण्यात महाद्या महाद्या लाल डोळे करून उभा राहतो. ए म्हाताऱ्या बैरा आहे का दम काढणं येतो ना, घराणा होतो ऐसा हो. मी जी कुलवान घराण्याची वळख आहे अजूनही. जी जी म्हणजे आदर. जीचा अर्थ महाराज होतो. जीचा अर्थ महाराज आहे. आपण पाहा ना, तुम्हाला पाठ आहे तात्या, ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर देताना पहिला अध्याय उघडा, ओम नमो जी. पुढचं जाऊ द्या ना, नुसतं जी साठी चाललंय आपलं. आदर आहे तो. गणपतीला आदर दिला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी. तसं हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी. जी. अरे बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात मराठीत? कबूल कर ना. दाजी आहे ना जी. पण मराठी एवढी सोपी नाही रे भाऊ. आता अभिजात दर्जा, बरं का डॉक्टर, मराठीला अभिजात दर्जा मिळाला. आणि तरी पण मराठी येत नाही आम्हाला मराठी बोलणाऱ्याला. मी अजूनही जाहीर विचारतो, सांगा नाही तर रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात? मराठीचा दर्जा, मराठीचा. अरे महाराष्ट्रातल्या लोकांना येत नाही रेल्वे स्टेशन मराठीत नाही येत, तेच बरं आहे. आता एवढं लांब कोणी अग्निरथ निवासस्थान
रेल्वे स्टेशनचं भाषांतर मराठीत अभिजात दर्जा मिळाला म्हणून सांगतो. अग्निरथ निवासस्थान. आता एवढं लांब लचकता त्या उच्चारल्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं, नाही तर मग सरळ ठेसनावर. 4 गोष्टी चांगल्या झाल्या बा डॉक्टर. पहा तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती आहे. एक लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ त्याचं झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. वारकऱ्याला आनंद होईल असं नाव. अरे पुण्यश्लोक पदवी एका युगात एकायला आहे कदम बाबा. सत्ययुगात पुण्यश्लोक पदवी नळ राजाला मिळाली. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी जनक राजाला होती. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी धर्मराजाला होती. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्या देवी. पण त्या माऊलीला न्याय आता मिळाला ज्या जिल्ह्यात जन्म झाला तिचा अहिल्यानगर झाला. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट राज्यमाता देशी गाय, आपली खिल्लारी गाय, हे जर्सी नाही खिल्लारी. म्हणजे अरे 1000 गायी कळपानं चरू द्यान वासरू सोडा. कान टवकार तर शेपटाचा गोंडावर पळत जातात. 999 गायी डावलून मायच्या काशेला एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो का आता? तुम्ही अनुभव घेतलेले. आता हॉर्न वाजवा, गाडीच्या पुढे येतं 2 पावलं. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्यमाता अहिल्यानगर, तुकाराम महाराज विमानतळ आणि हे अभिजात दर्जा. जी साठी सांगतो. ए दाजी, दाजी म्हणून आहे मी शुद्धीवर आहे. दाजी हा आदर आहे. पण त्याच्या पुढे सांगतो. आता तरुण मंडळी बसलेली आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? लाजू नकाला, बरोबर आहे. आलं ना? जिजाजी. तिथं तर 2 जी आले रे. मराठीत एकच आहे दाजी. पण दाजीचं भाषांतर हिंदीमध्ये जिजाजी. आपलं शरण शरणजीवर चाललं. जिजाजी. ते जिजाजीचं एक गाणं होतं. गाथ्यात नाही बरं का तात्या, तात्या गाथ्यात नाही, हे माथ्यातलं सांगतो. हां ते तुम्हाला पाठ आहे. ते गाणं सिनेमातलं होतं. जिसके आगे जी, पुढचं कळलं वाटतं. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजाजी. जाऊ दे आता. कशासाठी? जीचा अर्थ आदर आहे, महाराज आहे. जसं गणपतीला आदर देताना ज्ञानोबा आहे ओम नमोजी, तसं मारुती रायाला आदर देताना शरण शरणजी. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू. आमची सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. पुढच्या वेळेला गावकरी नाही बोलावणार, येणारही नाही, पण आमची पद्धत बिघडू देणार नाही. विठ्ठल शरण शरणजी. त्याच्या पुढे शब्द आहे हनुमंता. हनुमंत हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग तसं हनुमान शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. ज्यानं मानाचं हनन केलं त्याचं नाव हनुमान. गर्व नाही मन माही. केवढे मोठे काम परमेश्वराचे केले पण खाली मान घालून. गर्व नाही मन माही, मानाचं हनन केलं म्हणून हनुमान. दुसरं, जन्म झाला बाबाचा. आईला विचारलं माँ मुझे भूख लगी है, तर जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. मारोतरावला वाटलं पिकलं सफरचंदच आहे. प्रात समय रवि भक्षिलियो तब तीनवो लोक भयो अंधियारो पाडे. सूर्या ते ग्रासिले, अंधार पडला. तक्रार इंद्राकडे. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते हनवटीला लागलं, म्हणून नाव हनुमंत झालं. इथं आलो आपण. शरण शरणजी हनुमंता, तुम्हालो राम दूता. दूत शब्दाचा अर्थ संदेशवाहक. दूत संदेशवाहक. दूत म्हणजे संदेशवाहक.
राजाचा असेल तर राजदूत, देवाचा असेल देवदूत, देशाचा असेल देशदूत, हा रामाचा असल्यामुळे रामदूत. बस हे आपलं गणित सोडतो तसं चालू आहे आपलं. एक अक्षर नाही शिल्लक ठेवत, बरोबर करू. 10:30 मोकळे करू तुम्हाला. रामदूता संदेश, रामचंद्राचा संदेश सीतामाईकडे, सीतामाईचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. जन्मभर संदेश वाहनाचं काम केलं म्हणून रामदूता. ते पुढचं सांगा त्या बिभीषणच्या घरापर्यंत. बिभीषणजीनं सांगितलं, अरे आपण दोघंही भाऊच आहे, पण दुर्दैवी भाऊ, एका भावाला अजून आईचं दर्शन नाही, एका भावाला बापाचं दर्शन नाही, आपण दोघंही भाऊ एकमेकाला मदत करू, तू मला आज आईचा पत्ता सांगू द्या, पप्पा दाखवतो वगैरे वगैरे. बिभीषणानं सांगितलं, आई अशोक वाटिकेत आहे. जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या. आणि हनुमानजी अशोक वाटिकेत, सीतामाई त्या अशोक वृक्षाच्या खाली खाली मान घालून बसलेल्या चरणाकडे पाहत होत्या. याची 2-3 कारणं आहे बरं का डॉक्टर साहेब. खाली मान घालून सीतामाई बसली अशोक वृक्षाच्या खाली. खाली मान का? या मावल्यांना विचारा. जेव्हा जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा लेकीला पहिली आठवण मायची येते. माय जिवंत असो, माहेरी असो, नाहीतर मेलेली असो, पण दुःखाचा डोंगर आला ना तर पहिली आठवण आईची येणार. तसं सीतामाईला आठवण आईची. तिची आई धरणी असल्यामुळे मायकडे पाहत होती. एक. दुसरं, चरणाकडे. कारण कुठे चुकलं हे पाहण्यासाठी मोठी माणसं चरणाकडे पाहून चिंतन करतात. सीतामाईला उत्तर मिळालं चरणाकडे पाहून. मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं, म्हणून चरणाकडे दृष्टी. बस जाऊ दे आता, हे बारकावे वाढत नाही. हनुमानजी आले. छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात दाटपाल्याच्या फांदीवर बसले. रावण आला वगैरे धमकावण्याचा प्रयत्न केला. रावण निघून गेला. आणि मग सीतामाई त्रिजटेला म्हणाली, त्रिजटे मला अग्नी दे, आता पेटवून घेते स्वतःला. त्रिजटा म्हणाली, आमच्या लंकेत सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात, फक्त अग्नीचा दुष्काळ आहे. मारोतराव मनात म्हणतात, म्हातारे थोडं 10 मिनिट दम काढ, सुकाळ करून देतो अग्नीचा. दुष्काळ आणि तुझ्या गावात. त्रिजटा निघून गेली. मग सीतामाईनं अशी वंजळ केली, एक तरी तारा माझ्या वंजळीत पडा रे, त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला, बरं का, अशी वंजळ केली. त्या वंजळीत हनुमानजीनं मुद्रिका सोडली. बरोबर वंजळीत मुद्रिका आली. सीतामाईनं विचार केला, माझ्या स्वामीची मुद्रिका आहे, माझे मालक अजय आहे, त्यांना कोणी ब्रह्मांडात जिंकू शकत नाही. मग जिंकू शकत नाही तर मुद्रिका आली कशी? मायावी असती तर माझ्या हातावर जळून भस्म झाली असती. माझ्या मालकाचीच आहे. कोणी आणली असेल? कोण असेल? त्यानं प्रगट व्हावं. मग हनुमानजी प्रगट झाले. कोण आहे? उत्तर दिलं, रामदूतमय मात जानकी. बरोबर तेच शब्द आहे. जो रामदूता इथे आहे ना कदम बाबा, तो तिथेही. रामदूतमय मात जानकी, सत्य सपथ करुणा निधान. यह मुद्रिका मातु मैलानी. हा ना, गोड वाटते तुम्हाला. आणि सगळे सांगितलं, आपके लिए इतने रो रहे भगवान की धनुष बाण को भूल गए. रामाचा संदेश सीतामाईकडे. मग सीतामाईनं लंका पेटवली वगैरे. सीतामाईनं चुडामणी दिला. प्रभू को दिखाना, धनुष बाण की याद दिलवाना. संदेश वाहकसाठी चाललं. रामाचा संदेश सीतेला, सीतेचा संदेश. तेव्हा हनुमानजी म्हणाले, आई जेव्हा मी लंका पेटवली, ज्वाला उठल्या, असं वाटत होतं की माझ्या सीतामाईला चटका बसल का. आता लक्षात घ्या. सीतामाई म्हणली, मारुती एक विचारू का रे? काय? ज्याच्या शेपटाला आग होती, माझ्या मालकानं त्याचं शेपूट नाही जळू दिलं राजा,
तर त्याच्या अर्धांगिनीला जळू देईल का रे बाबा. मग मारुती राय रडले आणि मग चुडामणी जारावमा. आता रामाचा संदेश सीतामाईकडे, सीतामाईचा संदेश रामाकडे. रामचंद्र वनवासातून आले तेव्हा रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. जन्मभर संदेश वाहनाचं काम केलं म्हणून शब्द आहे रामदूता. शरण शरणजी हनुमंत तुम्हालो रामदूता. अहो पण अधिकार मला माहिती आहे. हनुमानजी म्हणतात तुमचा अधिकार माहिती आहे, तुम्ही देवाला बजावून सांगता देवा तुला कल्याण करायचं आहे का, चाल ये दंडवत घाली नारायणा, चाल ये दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला गोडिया, हनुमानजी म्हणतात तुमचा अधिकार माहिती आहे, तुम्ही पांडुरंगाला सांगता चाल या दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणाला गुणिया. निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पूजोनिया. अरे जगाचा बाप तुम्हाला दंडवत घालतो एवढा तुमचा अधिकार आहे तुकोबार आहे, आणि तुम्ही 8:30 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. पण त्याचा नेमका हेतू काय काय जेवणाकडे लक्ष देत जावं. बाकीचं बरोबर आहे सगळं. आनंद आहे हा. ही सगळी गुणीजन मंडळी आहे ना डॉक्टर, आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे हा. सौंदर्य गंगाचार्य झालं झालं थोडं राहिलं आता 40 मिनिट राहिले.
तुकाराम महाराजाला हनुमानजी म्हणतात. तुमचा अधिकार माहिती आहे, जगाचा बाप तुम्हाला लोटांगण घालतो. एवढा अधिकार तुमचा असताना 8:30 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. काय निवडणूक आहे का? म्हणजे नाही भाऊ. मग कशासाठी शरण? अरे काय भक्तीच्या त्या वाटा. आणि एक पा समव्यवसायिक आले का विषय सारखाच येतो. 2 शेतकरी एकत्रित आले, पिका पाण्याची चर्चा. 2 राजकारणी आले, राजकारणाची चर्चा. 2 ड्रायव्हर, मालकाची चर्चा. तसं 2 भक्त, एक विठ्ठलाचा भक्त, एक रामाचा भक्त. विठ्ठलाचा भक्त तुकाराम महाराज, रामाचा भक्त हनुमानजी. 2 भक्त एकत्रित आले म्हणून चर्चा भक्तीची आहे. काय भक्तीच्या त्या समव्यवसायिक आहे ना ते. भक्ताची चर्चा भक्तीच्या बद्दल आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता व्याकरण दृष्ट्या सुभटा हे संबोधन आहे आणि त्याला सरळ सरळ बरं का डॉक्टर पद्यातलं गद्यात करणे म्हणतात. अन्वयार्थ, अन्वयार्थ शब्द बाहेरचा आणायचा नाही, कमी करायचा नाही, वाक्य तयार करायचं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. वाक्य कसं करणार? हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झाले क्रियापद आहे, अभंग पाठ आहे तुम्हाला. मग क्रियापद शेवटी, साजणी संबोधन आधी, मग पहा कशी मजा येते. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. साजणी म्हणली, कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन वाचा, तो हा विठ्ठल बरवा. एवढं कीर्तन सोपं आहे पण गरज व्याकरणाची आहे. विठ्ठल आता काय ठोकाठाक्यात चालू आहे, आता काही नाही. आता सगळ्यांना हा अभंग पाठ आहे म्हणून आनंद वाटेल तुम्हाला. सुभटा हे संबोधन आहे, सुभटा. मग वाक्य कसं करणार? दावाव्या क्रियापद आहे. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. बरोबर वाक्य तयार. पाहता काय दावाव्या क्रियापद, सुभटा संबोधन. बरं सुभटा म्हणजे काय? जाऊ द्या मजा सांगतो. सुभटा म्हणजे चांगला योद्धा. भट म्हणजे योद्धा होतो. भट, भट वेगळं आहे, तिथे एकच ट आहे आणि टला ट आला तर मग भट्ट. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, इथं डबल ट लावायचा बरं का. रामेश्वर भट्ट द्विजान तुका विष्णू नाही दुजा. इथं सुभट. भट सु, सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. चांगला योद्धा पारमार्थिक आणि लौकिक दृष्ट्या दोन्ही क्षेत्रात मैदान गाजवणारे 2 योद्धे म्हणून हे दोघालाच आहे विशेषण सुभटा. अर्जुनाला, बजरंग बलीला, त्याला नाही. योगाची या वाटा. मग आलं ना तिथं, मग वेल्डिंग तर झालं पाहिजे ना, काही ठोकाटाकी. योगाची या वाटाचे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. तिथे भगवंताने अर्जुनाला सुभटा म्हटलं, इथे तुकोबारायाने बजरंग बलीला सुभटा म्हटलं. भट म्हणजे योद्धा होतो दोन्ही क्षेत्रात. एकला अर्जुन औक्षणी 11 अंजनीची काही. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावची फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी म्हणून सुभट. स्वर्गात गेल्यावर बरं का बा उर्वशी प्रसन्न झाली. नपुंसक होशील शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुभट. अर्जुन तसं बजरंग बली लौकिक दृष्ट्या सुभट. नुसतं खांद्यावर गदा टाकली मारुतरावनं आणि मैदानात आले की आवाज द्यायचे, जय श्रीराम. घाबरू नका. एवढा आवाज ऐकला की पुतण्या काकाजवळ पळत जायचा. पुतण्या कोण? इंद्रजित. आणि काका कोण? कुंभकर्ण. पळत जायचा, चाचाजी भागो बजरंग बली आए है. कोण?
कुंभकर्ण इंद्रजिता तेहि जलचर कापत तेहि जलचर कापत तेहि जलचर सामान्याचं जाऊ दे ना, गदा खांद्यावर घेऊन मारोतराव मैदानात आले. इंद्रजित पळायचा चुलत्याजवळ, कुंभकर्णाजवळ. चाचाजी भागो. कुंभकर्ण इंद्रजित तेही चळचळा कापत म्हणून सुभाट. लौकिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या यापासून सुटले चौघे जण. शोक भीष्म हनुमान, चौथा कार्तिक स्वामी. जाण यासी नाही बट्टा. मारुती. मारुती कशाला म्हणतात? अरे मारुत म्हणजे वारा, वाऱ्यापासून झाला म्हणून त्याचा मुलगा मारुती. पण एक युक्तिवाद आहे बरं का डॉक्टर, युक्तिवाद आहे. युक्तिवाद हे खरंच असते असं नाही, युक्ती करायची असते. मजा सांगतो. आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांचे लग्न झाले म्हणजे म्हातारी स्वतःच्या मुलाला, एकाच वर्गात शिकले ना तो तू, त्याला 2 लेकरं होऊन गेले, तू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मेल्यावर करणार आहे का? सुन मग बघायची आहे मला. तरी ते भानगडीत पडत नाही. शेवटी माय रडायला लागते. मी मेल्यावर कर. तसं मी तिथेच होतो. माय अंजना दरवर्षी म्हणायची मारुतीला, यंदा उरकून टाक, यंदा उरकून टाक, यंदा करून घे, यंदा नाही. भानगडीत पडला बाबा. माय रडायला लागली. युक्तिवाद सांगतो. माय रडायला लागली. अंजना, बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को माँ रोती कहते हैं. माँ रोती. आता मोठे मोठे खेळाडू झाले, पण अख्ख्या खेळाडू मध्ये एकच खेळाडू. खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा. लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधाची गायचा, कामाची नाही ते क्रोधाची गायचा, कामाची नाही ते क्रोधाची गायचा, कामाची नाही ते क्रोधाची गायचा. येथे कैचे भांडण रे, कैचे भांडण रे, येथे कैचे भांडण रे, येथे कैचे भांडण रे. आवडी मोठी, रामाची आवडी मोठी, रामागड्याची आवडी मोठी. बनवून लंके रे, बनवून लंके रे, बनवून लंके ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालो नि खेळ खेळे रे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालो नि खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालो नि खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालो नि खेळ खेळे. खेळ म्हणजे संसार बरं गाळणे. खेळ म्हणजे क्रिकेट नका समजू, खेळ म्हणजे संसार. काही काही खेळाडू ग्राउंडवरच आले नाही. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी आले, 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. एक खेळाडू तर एकट्यानं 16,108 धावा काढल्या. आता खेळ कळला ना, बस खेळ क्रिकेट समजू नका, हे इथलं चाललंय. यादवाचा पोर एक गोप्या भला,
बहुतचे खेळ खेळला. बहुत म्हणजे 16,108 धावा एकट्याच्या. पण या सगळ्या खेळाडूमध्ये हनुमा शहाणा. खेळ्या माझे हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तरी क्रोधची कैचा मग कैचे भांडण रे. म्हणून सुभट्टा लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही क्षेत्रात ज्यानं मैदान गाजवलं म्हणून शब्द आहे सुभटा. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. आता वाटा बहुवचन आहे. हे वाट नाही वाटा. कारण एकंदर 9 वाटा आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. आणि एक एक वाट त्याला एक एक नाव जोडल्या गेलं बरे का. कोणते नाही चालत. अजूनही पहा अजूनही काही काही नावं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. महात्मा मोहनदास करमचंद गांधी. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परमार्थात तुम्ही शब्द पहा अजूनही. एकादशी राजा रुक्मानगद. द्वादशी राजा अंबरीश. आताचे शब्द काय डोंगर न काय झाडीन सगळे ओके. लागतं का दुसरं नाव तेच लागल. मी पुन्हा येईल. आपलं कशावर चाललंय मला माहित नाही. तसं एक भक्तीचं नाव त्यालाच जोडल्या जाईल. श्रवण परीक्षिती राजा. कीर्तन शुकाचार्य. स्मरण प्रल्हादजी. पादसेवन लक्ष्मी. अर्चन पृथुराजा. वंदन अक्रूरजी. सख्य अर्जुन. आत्मनिवेदन बळी आणि दास्यत्व हनुमानजी. म्हणून देखिले रामचरण. म्हणून देखिले रामचरण. म्हणून देखील राम दास्यत्व निकट हनुमान केले. म्हणून देखिले रामचरण. म्हणून देखिले रामचरण. मधली एक वाट या बाबाला चांगली माहिती असल्यामुळे तुकोबाराय म्हणता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि कशा करता आला म्हणाल तर हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन बरं का बा. बरोबर वेळेत. बरोबर. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या आधी. गारठा आहे बाबा. गारठ्यात हात वर केले म्हणजे पहिले हे VIP घेऊन टाका. हे हात वर करा सगळे पोरं. उभे नका रो. उभे नका रो. नुसते हात वर करा. एवढे घ्या आधी म्हणजे हे राहू दे. त्यांची गरज आहे भाऊ. काय करता. तर तिकडून ते पहा काही तिकडे बसलेले ते असं भोवताल चक्कर येऊ द्या. आणि थांब रे. हात दुखायच्या आधी. आणि आता टाळ्या वाजवताना भाषणाच्या नाही ठोकायच्या. भजनाच्या. बरं का. कदम महाराज मदत करा आम्हाला. बरोबर जमलं. आलं लक्षात मी. हा विठोबा रखुमाई. एक हात वर. हा एक शाबास. हात वर. एक टाळ वाजू नका. एक हा असं ताकद लावा. असू द्या गारठ. एक हा एक शाबास. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे.
रखुमाई गोपाल कुमारी रखुमाई गोपाल जय गोपाल रखुमाई सुंदरी कमरदा विचार म्हणता काय काय सर समृद्धी समृद्धीनं घ्या पाडाय सर्व हे शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय हो भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा मजदाव्या सुभटा सुभटा मजदाव्या दाव्या सुभटा मजदाव्या सुभटा सुभटा सुभटा
सुबडा एवढ्यासाठी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो, हे रामदूता तुम्हाला शरण आलो. कशासाठी? हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या माझं दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. तो पहा मजेदार शब्द आहे. हा ए कदम बाबा मजेदार शब्द आहे. ते युद्ध मध्ये रथ आणि त्या रथाचं वर्णन करताना रावण रथामध्ये बसून आला युद्धाला. थोडं राहिला आता. ते पाय तुझा इकडे लागला ना रे, माझ्यापर्यंत आला ना. त्याला माहितीच ना आपला पाय कुठे गेला. आपले आपले पाय सांभाळ रे, पुन्हा चालायच्या कामी पडतील. बरोबर कॉटला स्लाप लागला म्हणून. असू द्या असू द्या. हा बस असू द्या असू द्या. हे पा त्या वयात आपण तसंच होतो. आता मोठं झाल्यामुळे बरं नाही वाटत नाही. तसंच केलं ते, त्याच्यापेक्षा खोड्या केल्या असन. बरं का डॉक्टर, खोड्या केल्याशिवाय डॉक्टर झालो का म्हणा. तुला काय ते बाळपण आहे ते असतं. त्याच्यात त्यांचा दोष नाही. वय तसं आहे. विठ्ठल रावण रथामध्ये आणि रामचंद्र बिना चपलाचा. हे मैदानातलं वर्णन सांगतो. मैदानातलं जसं आलं तसं वर्णन आहे. रावण रथी बिभीषण. आता ते थोडंसं वाढतंय पण मी तिसऱ्या चरणासाठी चालू आहे आपलं. रावण रथी बिरथ रघुवीरा देख बिभीषण भयव अधीरा. बघितला मालक, हा दुर्जन रथात बसून आहे आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धणी. तुटक्या चपला तुमच्या पायात नाही हो. विभीषण म्हणतो नाथ न रथ नाही बिनु पद्धत राहना. कही बिदी जिते हु बीर बलवान. अख्खं रामायण सांगेल रात्रभर मी. तेच चाललंय आपलं. पण ते याला धरून फक्त वाढवत नाही प्रकरण. रावण रथी बिरथ रघुवीरा देख बिभीषण भयउ अधीरा. नाथ न रथ नाही. त्याच्याकडे रथ आहे आणि आपल्याकडे रथ नाही. आणि रथ नसू द्या पण बिनु पद्धत राहणार. पायात चपलाही नाही हो मालक. मग बिना चपलाचा माझा राम त्या रथातल्या रावणाला कसा जिंकल. केही बिदी जिते बीर बलवाना. म्हणून चिंतातूर झालोय मालक. अरे रथ आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे मी काय आज आलो का तुमच्या पार्टीला. लढाईच्या आधीच पार्टीला आलो. मला माहित नाही काय आहे. असताना दिसला नसता का. अरे तो न दिसणारा रथ आहे. त्याला धर्मरूपी रथ म्हणतात. धर्मरूपी रथ. आणि त्या धर्मरूपी रथाचं वर्णन रामचंद्र करतायत. त्याला 2 चाकं आहे, झेंडा आहे, 4 घोडे आहे, बागदोर आहे, सारथी आहे, तलवार आहे, त्याच्यावर ढाल आहे. लक्ष तर हो म्हणत जा ना. होला काय खर्च आहे. आता मजा पहा. ईश्वराचं भजन धर्मरूपी रथ. धर्मरूपी रथाचं वर्णन चालू आहे बघा डॉक्टर साहेब. धर्मरूपी रथ ठरलेला आहे. येतो धर्मस ततो जय. हा जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे. नाही तर पहिल्या अध्यायात पहिल्या श्लोकाचं चिंतन करा. धृतराष्ट्राच्या मुखात शब्द घातले पण धर्म शब्दानंच सुरू केलं. म्हातारं आंधळं असून जयवर थांबलं. वाचा ते. आहे ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय. मजा आहे ती. सुरू कुठून गेलं धर्म, थांबलं कुठं जय. म्हणजे म्हाताऱ्यालाही कबूल करावं लागलं धर्म आहे तिकडे जय आहे. येतो धर्मस्ततो जय. आणि या धर्मरूपी रथाचं वर्णन जेव्हा रामचंद्र करतात. ईश्वराचं भजन या रथावरचा सारथी आहे बरं का बिभीषणा. सत्य रथाचा ध्वज आहे. ज्ञान या रथावर तलवार आहे. वैराग्य या रथावरची ढाल आहे.
साम दाम दंड भेद हे रथाचे 4 घोडे आहे. समता घोड्याचे बागदोर आहे. असं करीत करीत वर्णन चाकावर आलं. चाकावर बरं का बिभीषणा, या धर्मरूपी रथाला 2 चाक आहे. सूरज धीरज यही रथ चाका, सत्यशील दृढध्वजा पताका. मला एवढंच सांगायचं होतं. सूरज धीरज यही रथ चाका, या धर्मरूपी रथाला 2 चाका आहे. बरं का बिभीषणा, एक शौर्य आहे आणि एक धैर्य आहे. या धर्मरूपी रथाची दोन्ही चाकं जर कोण आहे म्हणतील, माझा मारुती. हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या द्यावा, काय भक्तीच्या जेवण व्हायचे ना तुमच्या अजून. शूर आणि धीर ही दोन्ही माझ्या धर्मरूपी रथाची चाकं म्हणजे माझा मारुती आहे. शौर्य आणि धैर्य. बरं का, ते तुम्हाला माहिती आहे. एक थोडक्यात बरं का, आणि थोडक्यात, आता काय 10 मिनिट आहे, थोडक्यात सांगतो. राम आणि लक्ष्मण चोरीला गेले. लॉकेट नाही, पाकिट नाही, मालक गेले चोरीला. मालक